की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। चला 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 काकू चला। ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः। योगी पावन
योगी पावर मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी गळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कैलासराणा शिवचन्द्रमौळी, फणीन्द्रमाथा भृगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः. रामानास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभञ्जन मारुती नंदन, हे दुःखभञ्जन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती. बारंबार पवन सुत
यतन्ति यन्तुमतिलोलुपाय खिदः व्यसनशतान्विताः समवहाय गुरुश्चरणम् वणिज इवाजसन्तकृतकर्णधरा जलधौ अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशम् विदिन्द्रादिदैवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् मस्तक हे पायावरी आवार करी संतांचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा संतश्रेष्ठ यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा। या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत। त्यामुळे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांना मनापासून आदरपूर्वक वंदन करते, श्रोत्यांच्या चरणी वंदन करते। साथीसाठी उपस्थित असलेली गुणीजन मंडळी त्यांनाही वंदन करते। आपली आठवण साठवणारे दिनेश दादा वाडीकर, गुरुवर्य वाडीकर महाराज असा यांचा YouTube चॅनल आहे। तर असा कार्यक्रमाची आठवण ते साठवत आहेत। सर्वांनाच मी वंदन करते। द ॲड्रेस सोसायटी, सर्व नागरिक, समस्त महिला मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांना आदरपूर्वक वंदन करते। तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती या न्यायाने सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी पुढे सेवेला प्रारंभ करते। एकदा गजर ठणकावून करा, कारण आपण भगवंताच्या दारात बसलोय। हे स्थान इतकं दिव्य आहे, इतकं पवित्र आहे, त्यामुळे एकदा ठणकावून गजर करा, कारण आपला आवाज कुठेतरी कमी पडतो। लक्षात घ्या, आपला आवाज कुठेतरी कमी पडतो, म्हणून दुसरे लोक आपल्या धर्माविषयी बोलतात, काही काही नको वाटेल ते ऐकावंसं वाटत नाही असे बोलतात। म्हणून आमच्या धर्माला विविध सामाजिक संकटांना सामोरं जावं लागतं। गर्जना करताय ना, ती गर्जनाच वाटली पाहिजे, अशी गर्जना करा। बोला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, सब संतन की की जय। त्यामुळे कसं होतं, कधी गर्जना गरजायला पाहिजे तशी गर्जना अशी अवस्था होते। कारण हे कसं, हे आमचं टॉनिक आहे, आम्हा कीर्तनकारांचं, कथाकारांचं। तुमचा आवाज हे आमचं टॉनिक आहे। आज ज्ञानोबा माऊलींच्या या आळंदीमध्ये, आळंदीच्या जवळपासच, आपण आळंदीच म्हणूया, कारण आळंदी फार इथून दूर नाहीच, इथे आपण राहतो। ही अतिशय पवित्र भूमी आहे। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। 84 सिद्धांचा म्हटलंय, काय वर्णन केलंय नामदेव महाराजांनी। अशा ठिकाणी आपण उपस्थित आहोत, त्यामुळं आपण याचा आनंद घेऊयात। आजचा जो अभंग आहे, कथेसाठी मुद्दाम घेतला, कारण त्यामध्ये आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जी ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई, की जिनं
अहो सर्व विश्व व्यापून टाकलं. आद्यत्रय जननी देवाची म्हटलंय. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, विष्णूचा अवतार म्हणजे संत ज्ञानेश्वर. निवृत्तीर भगवान हर हा हर, निवृत्तीर भगवान हर हा. भगवान शंकर त्यांचा अवतार कार्य पुढे चालविण्यासाठी निवृत्तीनाथ आहेत. सोपानो भगवान ब्रह्मा, ब्रह्मन म्हटलंय सोपानाला. मुक्ताख्या ब्रह्म चित्कला हा, ती आदिशक्ती मूळ माया, तिला ब्रह्म चित्कला म्हणावं. काय त्याचा अधिकार असेल हो. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आपण कालच्या भागामध्ये मुक्ताईचं थोडस वर्णन ऐकलं. परकर पोलक घालणारी ही 4 वर्षांची मुलगी आपल्या दादाला विचारणा करते, दादा तुला आई कुठली रे. इतकी कठीण परिस्थिती त्यांच्यावर यावी, इतकं सहन करावं, तरी सुद्धा त्यांचं हृदय भगवंताकडे मागणं मागायचं की जे खळांची व्यंकटी सांडो. इतकं उदात्त मागणं मागावं, अशा अधिकाराची मुक्ताई होती. तिनं 3 देव घडवले बघा. ती आद्यत्रय जननी देवाची, ब्रह्मा विष्णू महेशाची जननी होतीच, पण तिने 3 देव कसे घडवले बघा. संत नामदेव, ज्ञानदेव आणि चांगदेव. संत नामदेव एक कोरा होता, एक कच्चा होता, त्याला पक्क केलं संत नामदेव. एक कोरा होता, त्याला परिपूर्ण केलं संत ज्ञानेश्वर महाराज. आणि चांगदेव एक तापलेला होता, त्याला शांत केलं चांगदेव. म्हणून म्हटलंय 3ही देवांची आई ही आद्यत्रय जननी देवाची आहे. यांची ही गुरु परंपरा जी निवृत्तीनाथांपासून सुरू झाली, पण त्याआधी गहिनीनाथांची भेट त्यांनी घेतली. त्यापूर्वी सुद्धा ती जी गुरु परंपरा आहे ती सुरुवात नेमकी कुठून झाली हो. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातर ज्ञानदेवा सार सोजविले. अशी ही गुरु परंपरा आपल्याला गुरु परंपरेच्या अभंगांमध्ये हरिपाठ झाल्यानंतर आपण घेतो की नाही, त्यामध्ये पाहायला मिळते. निवृत्ती दादाने सर्वांनाच शिकवावं, लहानाचं मोठं करावं, इतकं प्रेम द्यावं की आई वडिलांची उणीव भासून दिली नाही, इतकं सांभाळावं. असे हे निवृत्तीनाथ गुरु झाले. बरं गुरुकृपा होती आणि त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना घडवलं. एवढंच नव्हे, सगळ्याच भावंडांना घडवलं असा अधिकार त्यांचा होता. पण त्यांचं चरित्र थोडस मागेच राहिलं. सर्वच भावंडांचा अधिकार तितका होता. उगच नाही लोक त्यांचं नाव घेत, किंवा उगच नाही लोक पायी वारी करतात. आळंदी यात्रा मोठा उत्सव साजरा करतात, पायी वारी करत इथे येतात. लोक वेडेत का हो. एखादा कितीही शहाणा असला तरी नाव ठेवणार, अशी गत आहे लोकांची, आहे की नाही. कितीही चांगलं करा तरी पण नाव ठेवणार, कितीही चांगलं करा तरी नाव, वाईट केलं तरी नाव. असं हे ज्ञानोबा माऊली की माऊलीचा दर्जा लोकांनी दिला. कारण माऊली म्हटलं तरी आमचे डोळे पाणावतात हो. आईच्या माईने तुम्हा आम्हाला घास भरवलाय, शिकवलंय. संतांना चमत्कार करायची गरज होती का? का चमत्कार केले? दाखवायचं होतं का आम्हाला काय काय येतं? मुळीच नाही, अजिबात नाही. अहो चमत्कार हे त्यांच्याकडून घडले गेले, हे घडले गेले कारण त्यांना समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक त्यांना त्रास देत होते. चमत्कार केले तेव्हा नमस्कार झालाय, तेव्हा नमस्कार केलाय. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. बघा 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात. या वयामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी आणि गाथा गीता सगळं सगळ्यांच्या घरी आहे का?
म्हणा आहे, म्हणायला काय जातंय तुम्हाला? सगळ्यांच्या घरी आहे, छान असं त्याला कापड गुंडाळून करकचून बांधून घरामध्ये एका कोपऱ्यात ठेवून दिलीये. अहो, हे सगळं सार तुम्हा आम्हासाठी आहे. हे वाचलं नाही तर आपला धर्म काय, आपलं साहित्य काय, हे जे ज्ञान आहे त्यापासून आपण अज्ञानीच राहणार. हे तुम्हा आम्हासाठी आहे. 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहावी आणि आजही पारायण आपण करतोय, आजही वाचतोय. अनेक कीर्तनकार, जे कथाकार ज्ञानेश्वरी शिवाय पुढे जात नाही. रेड्याच्या मुखातून वेद बोलवावे माऊलींनी. अहो, किती हॉर्न वाजवा, किती धक्के द्या, हलत नाही तो रेडा. आणि मुखातून वेद वदविले, जड भिंत चालवली, मशीद बोलवली, पितर जेवावयास घातले. सगळे चमत्कार. पुन्हा स्त्रीचा पुरुष केला. बघा, हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये. देवही म्हणतात आमच्यात नाही, पण संतांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. कालचा प्रसंग आपला की पाठीवर मांडे भाजावेत, पाठीवर मांडे भाजले आणि मेलेला माणूस जिवंत केला. जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरीचं लेखन काम पूर्ण करून घेतलं. अहमदनगर जिल्ह्यातील, आता अहिल्यानगर असं नाव झालंय, त्या जिल्ह्यामध्ये नेवासे या गावी एका भगवान शंकराच्या राऊळामध्ये एका खांबाला तिथे टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगावी, एक एक ओळ सांगावी आणि या सच्चिदानंद बाबांनी लिहून काढावी, अशी ही ज्ञानेश्वरी लिहिली. असे चमत्कार हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केले. त्यांना काही हौस नव्हती करण्याची, पण तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी. त्यांचा अधिकार काय होता? चमत्कार केला म्हणून तर आपल्याला ते समजलं. ज्ञानोबरांनी फार भक्ती केली, बरं फार भक्ती केली. आपण जी भक्ती करतो ना ती सकाम भक्ती. आपल्याला काहीतरी पाहिजे यासाठी आपण भक्ती करतो. देवालयाच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर आपण भिकारी बघतो, ते सुद्धा भीक मागतात. आणि मंदिराच्या आतमध्ये जाणारे ते सुद्धा भीकच मागतात, वेगळं काहीच करत नाही. क्षमा मागून बोलते, पण ही वास्तविकता आहे, खरी गोष्ट आहे ही. अशी भक्ती ज्ञानोबरायांनी केली का हो? भगवंत आला असता का त्यांच्यासाठी? भगवंताने त्यांच्या मनातली भिंत चालवली. भगवंताला करावंच लागलं, कारण त्यांचा तेवढा अधिकार होता. भक्ती कशी? आता भक्त प्रल्हाद की त्याने सांगावं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तींचं वर्णन केलंय की या नवविधा भक्ती आपल्या पित्याला हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाने सांगाव्यात. एवढे प्रकार आपल्याला दिलेत की आपण भक्ती करू शकतो. भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद भक्तीचे आपल्याला 11 प्रकार सांगतात. यापुढे जाऊन प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराज भक्तीचे 16 प्रकार सांगतात. त्यात माधुर्य भावाची भक्ती कशी असते असं ते फार सुंदर वर्णन आहे. कशी असते हे त्यांनी दाखवलं. भक्ताची अवस्था कशी असते, भक्ताची भक्ती कशी करावी हे ज्ञानोबा माऊलींकडून शिकावं. काय वर्णन करावं? म्हणाले, जीवीची आजीवा जीवीची आजीवा प्रेम भावाची आभावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरली अजून का नये वेगे आणा मागे सये प्राणू माझा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखमा देवी वरू श्री विठ्ठलू. किती सुंदर भक्ती माऊलींनी करावी. म्हणाले, अरे ए भगवंता, हे गोपाल कृष्णा, हे विठ्ठल परमात्म्या, तू माझा
तुझा जीव आहेस. एवढंच नाही तर माझ्या जीवापेक्षा सुद्धा तू मला आवडतोस, तू माझा जीव आहेस म्हणाले. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा. पुढे म्हणतात की तुझं वाचून केशवा आणून आवडे. तुझ्या वाचून मला दुसरा कुठला विषयच नाही. तुझं वाचून केशवा आणून आवडे, विषयच नाही दुसरा. भगवंता फक्त तू आणि मी, बस एवढाच विषय मला कळतो. म्हणून गोपी भावामध्ये त्यांनी जावं. गोपी भावामध्ये जाऊन विरहिणीची ती आर्तता वर्णन करावी. अजून का भगवंत येत नाहीयेस तू? ये, तुम्हा आम्हाला जमेल का हो? 11 रुपये दानपेटीत टाकतो आणि काय म्हणतो, माझ्या पोराचं लगीन जुळू दे, नाहीतर माझ्या पोराला चांगली नोकरी लागू दे. 11 रुपयात भगवंत पावणार आहे का? नेट पॅक तरी येतो का 11 रुपयामध्ये? तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना त्यामध्ये सकाम भक्ती आहे बघा. सगळी लबाड भक्त आहोत आपण, लबाड भक्त आहोत. म्हणून भगवंत आपल्याला आपल्या जवळ येत नाही. पण ही भक्ती कशी करावी? पै भक्ती एकी मी जाणे. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योगामध्ये 395 क्रमांकाची ही ओवी. पै भक्ती एकी मी जाणे, तेथे सान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भरते या. आम्ही भावाचे पाहुणे आहोत, भगवंतांनी सांगितले. त्यामुळे भगवंताला भक्ती ही प्रिय आहे. माऊलींची जे ओवी माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची म्हणाले, हे विश्वचे माझे घर. आणि आपण काय म्हणतो, हे घरचे माझे विश्व म्हणतो की नाही? हे घरचे माझे विश्व असं आमचं होऊन बसलंय. त्यामुळे ज्ञानोबारायांनी शिकवलेली भक्ती त्याचं पालन करूयात, त्याप्रमाणे भक्ती करूयात. पण आमचं कसं होतं, आम्ही अडकलोय प्रपंचामध्ये. प्रपंच काही आमच्याकडून सुटत नाही. पण तो प्रपंच कसा आहे, सुख देतो का हो? दुःखच देतो. कारण तो दुःखमुळे, संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे. रात्रंदिन तळमळ माऊली म्हणतात. असा तो संसार दुःखमुळेच आहे. कितीही करा, कितीही करा तरी सुद्धा दुःखच पदरात पडणारे. पण परमार्थ थोडा करा, सुखच पदरात येणारे हो. एकदा एक आजी आजोबा हातामध्ये हात घालून रस्त्याने आपले चालले होते. चालता चालता एकाने त्यांना बघावं, आता इतके वय तुमचं झालंय तरी सुद्धा तुम्ही हातामध्ये हात घालून फिरता. त्या आजोबांनी काय उत्तर द्यावं? अहो काय सांगू, तिचा हात सोडला की लगेच साड्यांच्या दुकानात पळते. त्यामुळे त्याचा हात धरून ठेवायला लागतो मला. अशी वेळ आहे. आमचं कपाट साड्याने गच्च भरलंय. कपाट उघडलं की बदाबद अंगावर साड्या कोसळतात. कोसळतात की नाही? पुरुष वर्ग आपण सांगा, कोसळतात की नाही? तुम्ही थांबा, तुम्ही सांगा, कोसळतात की नाही साड्या? एवढा असून सुद्धा सुख आहे का हो? सुख नाही, कारण आपण भ्रांत चित्त आहोत. या हृदयामध्ये मी रामू. ज्ञानोबराय सांगतात, सर्व सुखांचा रामू परिभ्रांतासी कामू विषयांवरी. उगाचच भ्रांत चित्त होतो आणि वणवण फिरत बसतो. कळत नाही व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ, व्हॉट आय हॅव टू डू इन माय लाईफ, व्हॉट इज माय एम. वी डोंट नो. कारण खरं सुख कुठे हे कळत नाही. आद्य शंकराचार्य म्हणाले की 84 लक्ष योनी मात्रांमध्ये भगवंतानी तुम्हाला दुर्लभ असलेला दुर्लभ असा मनुष्य देह दिलाय. 84 योनी मात्रांमध्ये. पण त्यामध्ये
जी चैतन्य शक्ती आहे त्यामुळे आपला देह सगळे व्यवहार करतो. दुर्लभम त्रयमेवैतद्दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. दुर्लभ गोष्टी कुठल्या? मनुष्यत्व, मुमुक्षत्व मोक्षाची अपेक्षा करणारे, आणि महापुरुष संश्रयः संतांचा संग. पण हा देह व्यवहार करतो, पण यामध्ये आत्मा आहे, ती चेतना शक्ती आहे, ती प्राण शक्ती आम्ही त्याला म्हणतो. म्हणून आमचा देह सगळे व्यवहार करतो, नाती गोती मित्र आप्तेष्ट सगळं. जर तो परमात्मा या देहातून निघून गेला तर या देहाला काहीच किंमत राहत नाही. मग माणसं म्हणतात उचला, काहीच किंमत राहत नाही. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयांचा हृदय भुवनी आपल्या ओवीमध्ये ज्ञानोबराय सांगतात की जिथे जीव तिथे तो परमात्मा असतो, पण तो तुम्ही ओळखत नाही. तेव्हा तो शोभून दिसतो की त्या जीवामध्ये परमात्मा असेल तर तिथे शोभा आहे. भगवंत सांगतात. हे माझ्या पदरचं नाही बरं, सगळ्या या ग्रंथांचा आधार घेऊन हे सगळं मी सांगत आहे. संतांचं प्रमाण आहे, संतांची वचन, संतांनी उपदेश केले ते तुमच्या समोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करते. माझ्या कुवतीनुसार मी सांगण्याचा प्रयत्न करते. ही अशी भक्ती ज्ञानोबरायांनी केली, अशी भक्ती त्यांनी करावी. आणि भगवंताची रूपशक्ती काय? मला गोपी म्हटलं, गोपी भाव लगेच लक्षात येतो हो. आणि माझा मोह आवरतच नाही सांगता सांगता. असं वाटतं नाही तो प्रसंग सांगावाच, पटकन तो प्रसंग सांगते. बघा, गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णांचा जन्म झाला. सगळीकडे आनंदोत्सव साजरा होतोय. यशोदा मैया म्हणायच्या, उत्सव मना उत्सव मेरे तो गिरधर गोपाल. इतका आनंद, इतका आनंद, काय वर्णन करावा. भगवंताने जन्म घ्यावा, आनंदोत्सव साजरा व्हावा. या भगवंताला भेटण्यासाठी, या बाळकृष्णाला बघण्यासाठी सर्व गोपी गोपिकांनी तिथे मोठीच्या मोठी रांग लागावी. सर्वजणी रांगेमध्ये उभ्या आहेत त्या नंदांच्या वाड्यासमोर. भली मोठी रांग लावली आणि तिथे प्रत्येक जणीच्या हातात काहीतरी सोन्याची नाणी, मोहरा, काहीतरी धनधान्य की त्या गोपाल कृष्णाची दृष्ट काढावी. किती सुंदर भाव होता त्या गोपींचा. दृष्ट काढावी त्या बालकृष्णाची. त्याच्यामध्येच एक 90-95 वर्षाची गवळण तिथून जात होती. जात असताना तिने बघावं की अरे, गोपाल कृष्णाला बघण्यासाठी सगळ्यांनी इथे गर्दी केली, मला सुद्धा बघायचंय. तिने बघितलं, सगळ्या जणी नटून थटून साज शृंगार करून तिथे आल्यात. आणि मी मात्र अशीच नाही, ज्याला बघण्याकरता मी जाणार आहे ना त्याला नाही बरं वाटणार, म्हणून म्हणाली की मी जाते घरी, छान आवरून येते, छान साडी नेसून येते, मला त्या गोपाल कृष्णाला पाहायचंय, त्याला नाही बरं वाटणार मी जर का अशीच गेले तर. हा शुद्ध अंतरीचा भाव. आणि ती निघाली. 90-95 वर्ष शरीराला कंप सुटलेला, अंग थरथरत होतं, तशीच निघाली. घरी आली, आपला कपाटातला शालू काढला, जुना शालू नेसला, पण असा गडबडीत आपला उलटा, ती किनार अशी उलटी झाली, उलटा नेसला गेला. थोडस मेकअप करायला चुकलं, फसलं. होठों पे काजल नयनों में लाली. बघा कशी गडबड झाली तिची. होठों पे काजल नयनों में लाली, गालों पे टिकली लगाती चली, दीवानी बनी दीवानी बनी. अशी वेडीपिशी झालेली अशी ही गोपी. मला कृष्णाला बघायचंय, हा शुद्ध भाव अंतरीचा की मलाही त्याला बघायचंय, भेटायचंय, त्याचं रूप बघायचंय. रूपासक्ती सांगते मी तुम्हाला, रूप बघायचंय. म्हणून तिने तयार व्हावं, तशीच घराच्या बाहेर पडली. तिच्या यजमानाने बघितलं की लगेच
काय अगं कशी दिसतेस, काय अवतार केलाय, जा जरा आरशात बघ. कुठे भगवंताला बघायला चाललीस ना, त्याला काय वाटेल, अगं बघ जरा आरशात जाऊन कशी दिसतेस. तिनं उत्तर दिलं ना, ते आपल्या मनात आपण ठेवूया. ती म्हणते, अहो मला सगळं कळतंय, मला सगळं कळतंय, ही माझी गडबड झाली, माझं काहीतरी चुकलंय, मला सगळं कळतंय, पण मी जर हे पुन्हा दुरुस्त करायला घरी माघारी गेले ना, त्या श्रीकृष्णाला बघायचं राहून जाईल. त्यातच मी जर संपले तर त्या कृष्णाला मला बघायचं राहून जाईल, असा भाव या गोपिकांकडे होता. म्हणून या गोपिकांसाठी भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये रडत होते. या गोपिकांच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लागावी म्हणून भगवंत व्याकुळ होत होते, कासावीस होत होते. अशी ही गोपिकांची आर्तता, कारण त्यांनी तशी भक्ती केली. अशी भक्ती तुम्हा सर्वांकडून भगवंताला, ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे. विवेक चूडामणी मध्ये तर म्हणतात, भगवत पूज्य आद्य शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये सांगतात, देह स्त्री पुत्र मित्रानुचर है वृषास्तोष हे दुर्ममित्थम सर्वे स्वायुर्नयन्ति प्रतितमलं नैव मीमांसयेह ये ते जीवन्ति येन व्यवहरन्ति पटवः येन सौभाग्यभाजः तं प्राणाधीशमन्तर्गतम् अमृतम् नैव मीमांसयन्ति. त्यांचं म्हणणं की जो हा प्राणाधीश देहामध्ये आहे तो जर सोडून निघून गेला तर या देहाला काहीच किंमत राहत नाही. म्हणून तो भगवंत इथे आहे, उगाच भ्रांतचित्त होता. तो भगवंत इथे आहे, तो तुम्ही जाणा. म्हणून त्यांनी भगवंताला विनवणी केली. आपण सुख शोधतो, सुख आपल्याला कुठे मिळत नाही, पण भगवंताने सुख कुठे मिळेल याचा मार्ग आपल्याला संतांनी दिला, संतांनी शिकवावं. नामदेव महाराज म्हणाले, सुखा लागी करिसी तळमळ, सुखा लागी करिसी तळमळ, सुखा लागी करिसी तळमळ, हो सुखा लागी करिसी सुखा
सुखरूप होशी. उपायही आपल्याला सांगितलाय. सुखा लागी करीसी तळमळ, पण काय उपाय? परी तू पंढरीसी जाय एक वेळ म्हणालेत, एक वेळ. मग काय परिणाम आहे त्याचा? मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मींचे दुःख विसरशी. मग तू अवघाची सुखरूप होशी. असा भगवंत सुखरूप आहे. पण आम्ही काय करतो? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढ मते. अडकून राहिलो या चक्रामध्ये, अडकून राहिलोय. संसार सुटत नाहीये. उपाय हरिजप करणं. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. असा उपाय माऊली आपल्याला सांगतात. संत इथले नाहीच हो. माऊली म्हणतात मागीला जन्म मुक्त झालो, आम्ही वैकुंठीचे वासी आलो. याची कारण अशी तुकोबराय सांगतात. पण तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी संत आलेत हो. संत मीराबाईंनी किती भगवत भक्ती करावी. भगवान गोपाल कृष्णाला पती स्वरूपामध्ये त्यांनी भजलं पूजलं होतं. मीराबाई म्हणायच्या, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, दुसरा न कोई. फार फार आपण काय करू, हे गाणं आळवू शकतो, पण आपण असं नाही म्हणू शकत. दुसरा न कोई आपण म्हणूच शकत नाही. आपलं कसं, जसा माझा मुलगा, जशी माझी पत्नी, जसे माझे नातेवाईक, जसा माझा घर संसार, तसा भगवंता तूही माझाच. पण मीराबाईंचं तसं नाही. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई, तुझ्याशिवाय कुणीच नाही, दुसरा न कोई असं म्हटलंय. किती माधुर्य भावानं भक्ती करावी. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. इतकी भक्ती करावी, माधुर्य भावामध्ये जावं आणि त्या कृष्णाची भक्ती करावी. कृष्ण पत्नी सुद्धा म्हणून घ्यायचे. इतकी वेडी झालेली अशी ही भगवंतासाठी वेडच व्हावं लागतं. तुकोबराय वेडे होते. त्यांची पत्नी म्हणायची, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. भगवंताची भक्ती करण्यासाठी वेडच व्हावं लागतं हो. वेड असावं लागतं. थोडा वेळ आपण भजन घेऊयात. सर्वांनी हातानं टाळी वाजवा, मुखानं भगवंताचं नाम घ्या. कारण जी टाळी जन्म मरणाचे टाळी म्हणून वाजवा शुद्ध टाळी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
अलंकापुरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी संपूर्ण जीवन तिथे त्यांनी राहावं, सगळं सहन करावं, एवढं करूनही सर्वांनी इतका छळ करावा तर इतका भगवंताविषयी प्रेम त्यांच्या हृदयामध्ये होतं. म्हणून हे भगवंताचं जे स्वरूप आहे ते तुम्ही जाणा अशी मागणी भगवंताकडे केली आणि तुमच्या माझ्याकरता पसायदान त्यांनी मांडलं. ज्ञानादादा भिक्षा मागण्यासाठी जायचे. आपली चौपदरी झोळी खांद्याला अडकवावी, भिक्षा मागण्यासाठी दारोदारी फिरावं. एक दिवस घेतला आणि आतमध्ये ध्यानावस्थेमध्ये बसले, योगासनामध्ये बसले, ध्यान लावून बसले. हो माऊली ध्यान लावून बसले. सगळ्यांनी म्हणावं काय झालं बरं आपल्या दादाला, असा का केलं त्याने, असा का करतोय. निवृत्ती दादा आले, म्हणाले अरे ज्ञाना चल बरं जेवायला बाहेर ये. ज्ञानदेव म्हण एकही आवाज येईना ज्ञानदेवांचा. सोपान काका आले, म्हणताय अरे दादा दार उघड. नाही ऐकलं. मग मुक्ताबाई पुढे आली. ही मुक्ताई पुढे आली आणि म्हणते दादा अरे दार उघड दादा, दार उघड. तरी पण नाही ऐकलं. मग मुक्ताबाईला काय कळलं असेल हो, एवढीशा चिमुरडीला काय कळलं असेल. म्हणाली अरे दादा काय असं करतोयस रे, लोक तुला बोलले, रागावले, तुझ्यावर चिडले, ओरडले, म्हणून असं आपण जगावर रागवायचं का, असा राग धरायचा का. आपण कोण आहोत माहितीये का तुला, आपण कोण आहोत. तू म्हणतोस ना चराचरामध्ये परमेश्वर आहे, सगळीकडे परमेश्वर भूजल तेज समीरख, सगळीकडे या चराचरामध्ये परमेश्वर आहे. भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठाधिकी असे भरला, स्थिरचर व्यापणी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. सगळीकडे चराचरामध्ये परमेश्वर आहे. वासुदेवम सर्वमिती तू जाणतोस की नाही दादा, का असं करतोस. अरे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तुला माहितीये ना, अरे भगवंत चराचरामध्ये आहे, तू असं करू नकोस रे दादा. तू जर असं वागलास तर कसं होईल. आईच्या मायेने समजवलं बरं. आईच्या मायेने आपल्या दादाची कान उघडणी करते, म्हणते दादा अरे काय हे वागणं तुझं, तूच जर असं जगाला रागवलं तर आपल्याला, या जगाला, या महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी कोण जावली, कुणी बत्तीशी ताडली. मुक्ताबाईंनी अशा प्रसंगी तिच्या मुखात पुरुषई आहे म्हणजे ते प्रकट झाले. तसे मुक्ताईचे अभंग प्रकट झाले. मुक्ताई म्हणे, मुक्ता म्हणे असा कुठे उल्लेख नाहीये. मुक्ताईचे अभंग फार प्रसिद्ध आहे. मी माझ्या पदरचं नाही सांगत. यामध्ये मुक्ताबाईंनी उपदेश केलाय. दादा अरे आपण कोण आहोत, आपण नाथ सांप्रदायिक आहोत, आपण संत आहोत, संतपणाचं प्रीत राखा दादा. काय रे उपयोग तुझ्या या असल्या रागाचा, मला मुळीच नाही आवडलं. मनभर राग आणि वरवर त्याग, काय उपयोग आहे तुझ्या या असल्या रागाचा. मुक्ताई आपल्या दादाला सांगते, ज्ञानदादाला शिकवते. मुक्ताईने शिकवावं आणि ज्ञानदेवांनी ऐकावं. लढिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईंचे ठाई, आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. आपण कोण आहोत दादा, आपण नाथ सांप्रदायिक आहोत, आपण संत आहोत, आपण योगी आहोत. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादाला म्हणते दादा
ताटी उघडा ज्ञानेश्वर दादा, दार उघडा, बाहेर या. या अवस्थेमध्ये जे आता संजीवन समाधी मंदिर आहे की नाही, तिथे आता हा उत्सव सुरू आहे. पण सिद्ध बेटामध्ये ज्या ठिकाणी ज्ञानोबा राहायचे तिथे त्यांची झोपडी होती. मुक्ताईने जर उपदेश केला नसता तर समाधी आज ज्या ठिकाणी आहे तिथे न राहता ती समाधी सिद्ध बेटावर असली असती. काय मुक्ताईचा अधिकार असेल? ज्या वेळेला संत ज्ञानोबा ध्यान अवस्थेमध्ये त्या ताटीमध्ये बसलेत, त्या झोपडीत बसलेत, ध्यान धारणा करतायत, त्यांनी प्राणांचं उत्क्रमण करायला घेतलं होतं. म्हणजे आपला प्राण आता आकाशात भिरकावून देणार होते. पण अशा वेळी ब्रह्मचित्कला असलेल्या मुक्ताईने काय करावं? परकाया प्रवेश नावाची सिद्धी प्राप्त केली. आपला प्राण या चिमुरडीने, या मुक्ताईने आपला प्राण ज्ञानदेवांच्या प्राणाला आडवा लावला. आणि अशा वेळेला नेमकं काय करायला हवं हे ज्ञानदेवांच्या लक्षात आलं. ज्ञानदेव भानावर आले आणि वाऱ्याच्या सुसाट वेगानं त्यांनी दरवाजा उघडला, बाहेर आले. एखादं लेकरू आईला बिलगते की नाही त्याप्रमाणे आले आणि मुक्ताईला कडकडून आलिंगन दिलं आणि म्हणाले, मन निवाले निवाले, मन निवाले निवाले, समाधान झाले. अशा अधिकाराची ही मुक्ताई, हा असा अनुभव देणारी ही मुक्ताई, हा अनुभव कुणाला दिला? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबरायांना. अशी ही मुक्ताई. म्हणून म्हणाले ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असे एका पाठोपाठ 11 अभंग मुक्ताईने सांगावेत. तिने जगाला घडवलं, पण 3 देवांची ही आद्यत्रय जननी म्हणून संत निळोपराय वर्णन करतात की नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. यापुढे जाऊन सबंध चरण मुक्ताईसाठी नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. देवाची
जननी देवाची मुक्त भवित मोठी भुवन पावनी मुक्त भवित मोठी भुवन पावनी मुक्त भवित मोठी भुवन पावनी हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाई आवली हे माझे सर्व जोडी नलगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवली हे माझे सर्व जोडी तुका भणी कर भवासे सुखे गालावी अपासे गुण गाईन आवली हे माझे सर्व जोडी आबुलीले गुरे वेले वागोरे वंदन करा क्षमा करद महाराज गोविंद भावाची मोचारीला परला आमला मराठा आपला महाराज तुका मोचारीला पापावे जरा आरती घेऊयात. आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा सेवक सदसंत मग वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकलितान कीर्तन गोनी अवतार पांडुरंग नाव तुले धानी आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा सेवक सदसंत मग वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट भूमि विश्वकर्माची राम जनार्दने माही पुस्तक देणे आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा सेवक सदसंत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम राघव सावरास जानकारी कैसे तो माते मंगर तेरे आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम सुखिता जननी से ब्रह्मा तुकासिकाने मनरी रामेश्वर करणे मस्तक ठेवणे आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम गालीन लोटांगण वंदन चरण रूप आनंद भोजन भागो